जुनी मिल कंपाऊंड शेजारी असलेल्या सहारा गन हाऊसमधील काही साहित्यांची वाहतूक करण्यापूर्वी ते साहित्य खाली टाकताना झालेल्या स्फोटात संबंधित कामगाराच्या पायाच्या चिंधड्या उडाल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना सोलापुरात घडली। सायंकाळी 6:21 ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिद्धप्पा छत्रे वय वर्ष 53 असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। गंभीर व्यक्ती हा सहारा गन हाऊसमध्ये कामगार आहे। जुनी मिल कंपाऊंडमध्ये रोडलगत असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये सहारा गन हाऊसचे दुकान आहे। या दुकानातून MH45N 3813 या गाडीमध्ये काहीतरी साहित्य जात होते। साधारण 6:21 संबंधित जखमी कामगार ते साहित्य घेऊन गाडीच्या डिग्गीमध्ये ठेवत असताना डिग्गी उघडताना त्यांनी ते साहित्य अचानक रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला। ते साहित्य खाली टाकताच प्रचंड मोठा स्फोट झाला। या स्फोटात संबंधित कर्मचारी याचा उजव्या पायाचा जागेवरच चिंधड्या उडाल्या। माहिती घेतली असता समजले की हा स्फोट होऊन बराच वेळ कोणतीही मदत यंत्रणा आली नाही। त्यावेळी तिथे असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शिखर पहारिया फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी तात्काळ जाऊन जखमी कामगाराला कोणाची वाट न पाहता आपल्या वाहनामध्ये घेऊन सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। वेळेवर उपचार झाल्याने सध्या त्याची प्रकृती गंभीर जरी असली तरी स्थिर असल्याचे समजले। त्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंधक होते आणि गंधक हे अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे। असे ज्वलनशील पदार्थ गाडीतून वाहतूक करणे धोकादायक आहे आणि संबंधित दुकानामध्ये या गंधकाच्या किती मोठ्या प्रमाणात साठा असेल हे प्रश्न सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे।